नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज बनवूया गव्हाच्या कणीचा शिरा. टेस्टीही आणि पौष्टिकही आणि गुळाचा शिरा मला फार आवडतो. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये टाकलेलं आहे थोडं तूप आणि तुपामध्ये मी गव्हाची कणी घालून मस्त भाजून घेतलेलं आहे आणि लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. आणि या भाजून झालेली आहे चांगली, बघू शकता. आणि आता याच कढईमध्ये आपण थोडंसं तूप अजून ॲड करून इथे ड्रायफ्रूट कट करून याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. मनुका, काजू, बदाम, पिस्ता आणि खारकांचे लांब लांब तुकडे. तर हे बघा मस्त भाजून होत आहे. त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकलेलं आहे 2-2.5 ग्लास आणि या पाण्याला उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत आपण इथं गूळ विरघळायला ठेवूया. अर्धा ग्लास मी एका टोपात पाणी घेतलं आणि गूळ विरघळायला ठेवला आणि या 3 विलायची मी पावडर करून घेतली. तर हे बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी भाजलेली कणी याच्यामध्ये मस्त टाकून मिक्स करून झाकून ठेवलेली आहे शिजायला. तर ही विलायची पूड आपण याच्यामध्ये टाकूया आणि गूळ मस्त विरघळून घेऊया. तर हे बघा गूळ विरघळलेला आहे. तर बघूया आपली कणी शिजली का. तर थोडा टाईम आहे अजून कणी शिजायला. आणि हे बघा आपली कणी शिजलेली आहे. तर याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी जे बनवून घेतलं होतं ते टाकूया. आणि तुम्ही कशी बनवता, कशी करता गव्हाच्या कणीचा शिरा ते मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे बघा आपला गुळाचा शिरा तयार आहे. आणि याच्यामध्ये जरासं ओलं खोबरं खिसून टाकूया. आणि हे बघा या गोड गोड शिरा खायला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.